नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठांसाठी अर्थवान या आपल्या मालिकेतील तिसऱ्या भागात आज आपण भेटतोय आणि या भागामध्ये विल या संदर्भात थोडीशी माहिती आपण करून घेणार आहोत। विलला आपण मराठीमध्ये इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र असं म्हणतो। अर्थातच हा शब्द उच्चारल्याबरोबरच काही जणांना कसं कसं व्हायला लागतं। ते म्हणतात की अरे आत्तापासून याचा विचार कशाला करायला पाहिजे, मला काय धाड भरली, तुम्ही काय माझ्या मरणावर टपून बसले आहेत का। काही लोक नाराज होतात हा शब्द उच्चारल्यावर, पण मला वाटतं ह्या ज्येष्ठ नागरिकांना ह्या वयामध्ये तरी या गोष्टीची नीट जाणीव झालेली असते की कधी ना कधीतरी मृत्यू येणार आहे आणि मृत्यू आल्यानंतर आपल्या मिळकतीचं किंवा आपल्या मालमत्तेचं पुढे काय व्हावं या संदर्भात काहीतरी नीट व्यवस्था लावून ठेवण्याची गरज असते। काही जण असं म्हणतात की आमचे वारस एकदम समंजस आहेत, ते बरोबर सगळं करून घेतील आणि म्हणून विल बिलची काय आवश्यकता नाही। पण हा समंजसपणा सगळ्यांच्याकडे असतो असं नाही, आणि हयात असेपर्यंत समंजसपणा कदाचित वारस दाखवतात, हयातीनंतर ते समंजसपणा दाखवतील याची काही खात्री नसते। काही जणांना असं वाटतं की माझे वारस सुखात आहेत, त्यांच्याकडे त्यांचं भरपूर आहे, हे माझं काय थोडंफार त्यांना मिळालं काय आणि नाही मिळालं काय, त्यामुळे मला असं काही विलबिल करून ठेवलं नाही तरी फार बिघडत नाही। पण मुलं नातवंड असतात आणि त्यांचं काहीतरी करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्याच्याच जोडीला आपल्याला काही जणांनी आपल्या आयुष्यात मदत केली असते, त्यांना पण आपण काही द्यावं अशी पण इच्छा असते। काही चांगलं काम आपल्या या मिळकतीतून किंवा या मालमत्तेतून पुढे चालू राहावं, चांगल्या कामाला आपल्या ह्या पैशातनं काही मदत व्हावी अशी पण इच्छा असते। आणि हे सगळं करायचं असलं तर मग विल करण्याची आवश्यकता असते। काही जण असं म्हणतात की आप मरे जग डुबे, मेल्यानंतरचं कुठे बघत बसताय, म्हणून काही जण उदासीन होतात। तर काही जण हे अनुभव करतात की आपल्या वारसांपैकी काही जण फार ॲग्रेसिव्ह आहेत आणि आपल्या मृत्यूनंतर कदाचित आपल्या इच्छेनुसार या मालमत्तेचं वाटप होणार नाही। या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर मग आपल्या लक्षात येतं की नाही, आपण जी काही रक्कम कमवली आहे, साठवली आहे, त्यातनं जी काही मालमत्ता केलेली आहे तिचा नीट विनियोग नंतर झाला पाहिजे, आपल्या अपेक्षेप्रमाणे त्याचं वाटप झालं पाहिजे। आणि ते जर तसं व्हावं असं वाटत असेल तर त्याला उपाय हा एकच आहे, आणि तो उपाय म्हणजे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र लिहून ठेवणं। काही जण म्हणतील की समजा हे केलं नाही तर काय होईल। अर्थात कायद्यानुसार विल करणं हे अनिवार्य कंपल्सरी अजिबात नाही। जर समजा एखाद्याने विल केलं नाही तर त्याच्या पश्चात त्या मालमत्तेचं वाटप सक्सेशन ॲक्टनुसार होतं। पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मृत्यूनंतर कोणत्या प्रकारचं मालमत्तेचं आपल्याला वाटप करता येतं या सक्सेशन ॲक्टच्या व्यतिरिक्त। तर सामान्यपणे मालमत्ता जी असते ती आपली दोन प्रकारची असते। एक आपल्याला वारसाने मिळालेली, म्हणजे आपल्या वाडवडिलांकडनं मिळालेली मालमत्ता असते, आणि दुसरं आपण स्वतः आपल्या आयुष्यात कष्ट करून निर्माण केलेली मालमत्ता असते। आता विलमध्ये कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचं आपण वाटप मेन्शन करू शकतो, तर जी वाडवडिलार्जित मालमत्ता आली आहे तिचं वाटप आपण विलमध्ये केलं जरी तरी त्याचा अंमल होऊ शकत नाही, त्याचं वाटप हे सक्सेशन ॲक्टप्रमाणेच होणार आहे। मग विलमध्ये कोणत्या मालमत्तेचं वाटप आपण करू शकतो, व्यवस्था आपण लावू शकतो, तर ती फक्त सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीची, म्हणजे जी मालमत्ता आपण स्वतः निर्माण केली आहे त्याच मालमत्तेचं वाटप किंवा व्यवस्था ही आपण आपल्या इच्छापत्रानुसार लावू शकत असतो। म्हणून इच्छापत्र लिहिताना ह्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे की त्याच्यात कोणत्या प्रॉपर्टीचं विल आपण करतो आहोत। दुसरी एक गोष्ट
तुम्ही विल जरी आज लिहिलं आणि पुढे 5 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा काही काळ जगलात, तर विलचं अंमल हा मृत्यूनंतरच होतो. तोपर्यंत ती सगळी मालमत्ता ही त्या माणसाकडेच राहते, मालकाकडेच राहते. त्यामुळे आता मी विल केलं आहे, आता त्या प्रॉपर्टीचा माझा काही संबंध नाही, असाही विचार करून योग्य होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आत्ता विल करतो, काही काळ आपण जगतो आणि मग जगताना पुन्हा परिस्थिती बदलते, नाती बदलतात, आर्थिक सगळ्या घटना बदलत जातात आणि मग असं वाटतं की अरे मी तेव्हा विल केलं, पण आता त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. तर असं करता येतं का? नक्की करता येतं. एक तर तुम्ही त्या विलला दुरुस्तीपत्र करू शकता किंवा आधी केलेलं विल रद्द करून नवीन विल पुन्हा तुम्हाला लिहिता येऊ शकतं आणि असं किती वेळा करता येतं. फक्त एवढंच आहे की नवीन विल केलं समजा, तर त्या विलमध्ये हे लिहायला पाहिजे की आधीचं विल अमुक तारखेचं मी रद्द करत आहे. दुसरी एक गोष्ट, तुमची इच्छा जी आहे ती तुम्ही तोंडीसुद्धा सांगू शकता, पण मग त्याला मृत्यूपत्र नाही म्हणता येत. आणि दुसरी गोष्ट, ते जर कोर्टातनं तुम्हाला एक्झिक्यूट करून घ्यायचं असलं तर मात्र तोंडी मृत्यूपत्राचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे ते लेखी असणं हे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, लेखी लिहिलं तर ते नोंदवायची आवश्यकता आहे का? तर तशी आवश्यकता कायद्याने केलेली नाही, अनिवार्यता नाही. पण नोंदवलेलं असणं हे केव्हाही फायद्याचं किंवा आवश्यक ठरतं. याचं कारण असं आहे की वाद जर निर्माण झाला तर कोणी ना कोणी त्याच्याबद्दल, त्याच्या वैधतेबद्दल शंका घेऊ शकतं. पण ते जर का नोंदवलेलं असेल तर असे वाद टाळता येऊ शकतात. हे विल कोण करू शकतं? कोणीही सज्ञान माणूस हे विल करू शकतो. त्यामुळे तो फक्त सज्ञान असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मानसिकदृष्ट्या आरोग्यवान असला पाहिजे. म्हणजे त्याला कुठलाही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असता कामा नये. असा कोणी माणूस आपल्या मिळकतीचं हे विल करून ठेवू शकतो. आता एकदा मृत्यूपत्र करायचं ठरलं तर मग त्यापूर्वी काय तयारी केली पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या संपत्तीची एक तपशीलवार यादी केली पाहिजे. मग ती चल संपत्ती असतो, अचल संपत्ती असो, सगळ्या संपत्तीची पहिल्यांदा यादी करणं ही एक आवश्यक गोष्ट आहे. दुसरी आवश्यक गोष्ट काय? तर आपले वारस कोण कोण आहेत त्याची एक यादी करणं आवश्यक आहे. म्हणजे मग एका बाजूला आपण हे कोणाला देऊ इच्छितो त्याची यादी आहे आणि काय द्यायचं आहे त्याची एक यादी आहे आणि मग वाटपाची योजना ही आपल्याला करता येऊ शकते. तेव्हा कोणाला वाटप करायचं आहे आणि कशाचं वाटप करायचं आहे हे आधी नीट लिहून काढण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळाला हे विल एक्झिक्यूट करायचं, त्याची अंमलबजावणी करायची, त्यानुसार वाटणी करायची, यासाठी कोणत्या तरी माणसाची पण नियुक्ती करण्याची गरज वाटते. त्या माणसाला एक्झिक्युटर ऑफ द विल असं म्हणतात. असा माणूस नेमला म्हणजे मग तो तटस्थपणे हे सगळं वाटप करू शकतो आणि वाद कमी होऊ शकतात. तर असं जर एक्झिक्युटर नेमायचा असला तर विल करण्यापूर्वीच हा एक्झिक्युटर कोण असावा, असं काम तो करायला तयार आहे की नाही, त्याचं वय, म्हणजे विल एक्झिक्यूट करायची वेळ येईल त्यावेळेला तो हयात आहे ना, किंवा एक्झिक्यूट करण्याच्या क्षमतेचा तो आहे ना वयाच्या दृष्टीने, असा सगळा विचार करून एक एक्झिक्युटरचं नावसुद्धा आपल्याला निश्चित करायला पाहिजे. विल करण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे ज्यांना आपण ही मालमत्ता देणार आहोत त्यांचं कर नियोजन आपण चांगल्या भावनेने देणार, पण समजा ते दिल्यानंतर त्याला त्याच्यावर काही कराची जबाबदारी येणार असेल तर मग तेवढी रक्कम त्याला तिथे कमी राहील. म्हणून हयातीत गिफ्ट करून द्यावं की मृत्यूनंतर विलनुसार त्यांच्याकडे वर्ग करावं, याचा थोडासा कराच्या दृष्टीने सुद्धा विचार हा करून घेण्याची आवश्यकता आहे. आता ही सगळी पूर्वतयारी झाली
आणि आता विल लिहायचं आहे. तर मग त्याचं स्वरूप काय, त्याचा फॉर्मॅट काय, असाही एक मनात प्रश्न येईल. तर कायद्याने असा कुठलाही मसुदा दिलेला नाही. आपण अगदी साध्या कागदावर आपल्या हाताने, म्हणजे ते टाईप पण केलं पाहिजे ह्याची पण गरज नाही, आपल्या भाषेमध्ये हे विल किंवा इच्छापत्र हे लिहू शकतो. त्याला स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही, त्याला नोंदणी केलीच पाहिजे अशी गरज नाही. मी मगा सांगितलं त्याप्रमाणे नोंदणी केली तर चांगलं, म्हणजे कायद्यात ते स्टँड व्हायला जरा अधिक सबळ राहतं. याच्यासाठी काही कायदेशीर भाषा नाही, आपण आपल्या भाषेमध्ये सुद्धा ते लिहू शकतो. आता लिहायला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर मी आणि आपलं नाव लिहिलं पाहिजे. मी अमुक 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 अमुक, वय अमुक अमुक, पत्ता अमुक अमुक, इच्छापत्र लिहून ठेवतो की, आणि मग इच्छापत्र लिहायला सुरुवात करायला हरकत नाही. काही ठिकाणी धर्म पण लिहिणं सोयीचं होतं, कारण जर कायदा लावायचा झाला तर हिंदू सक्सेशन ॲक्ट लावायचा की आणखी अन्य धर्म असेल तर त्याचा ॲक्ट लावायचा, अशी पण त्याच्यामध्ये कधी कधी गरज पडू शकते. हे झाल्यानंतर आणखीन एक डिक्लरेशन आपण दिलं पाहिजे. त्या डिक्लरेशनमध्ये 2 गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे मी कोणाच्याही दबावाला न बळी पडता हे लिहितो आहे, हे एक त्याच्यात मेन्शन केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आजच्या मितीला माझं मानसिक आरोग्य ठीक आहे आणि मी स्वतःहून खुशीने हे इच्छापत्र लिहित आहे असंही त्याच्यामध्ये लिहायला पाहिजे. तारीख लिहिली पाहिजे, आजच्या तारखेला हे करतो आहे म्हणून. आणि एक गोष्ट लिहिली पाहिजे, ती म्हणजे मी ह्या आधी लिहिलेलं विल अमुक अमुक तारखेचं हे मी आज रद्द करतो आहे, किंवा असे जर 2, 4, 5 विल्स आधी लिहिलेली असतील समजा, तर ती सगळी रद्द करतो आहे हे पण सुरुवातीलाच म्हणायला पाहिजे. हा सगळा प्राथमिक भाग झाल्यानंतर मग मूळ आपण वाटपाच्या दृष्टीने ज्या विलाचे कंटेंट्स आहेत त्याच्याकडे येऊ शकतो. आणि मग त्याच्यामध्ये त्या वाटपाचा तपशील, म्हणजे मग आपण अनुक्रम टाकू शकतो, ज्याला द्यायचं आहे त्याचं नाव टाकू शकतो, त्याचा आपला काय संबंध आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, बायको आहे, काका आहे, भाऊ आहे, बहीण आहे, जे काय असेल, मित्र आहे, ते टाकू शकतो. आणि त्याच्यासमोर काय देतो आहे मी त्यांना, कोणती प्रॉपर्टी देतो आहे, त्या प्रॉपर्टीचा नीट तपशील लिहिला पाहिजे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर माझा नाशिकमधला प्लॉट एवढं लिहून नाही भागणार. मग नाशिकमधल्या समजा महापालिकेतला प्लॉट आहे, त्याचं शिवार कोणतं, त्या शिवारातलं सर्वे नंबर किती, त्या प्लॉटचं क्षेत्र किती, अशा सगळ्या तपशिलासह त्या मिळकतीचं वर्णन तिथे लिहिलं पाहिजे. थोडक्यात काय, तर कोणाला देतो आहे त्याचं नाव आलं पाहिजे, त्याचं आपलं काही नातं मेन्शन करायचं असलं तर ते आलं पाहिजे, त्याच्यानंतर कोणती प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा सगळा तपशील आला पाहिजे. हे आपण एकाखाली एक सगळं लिहून काढलं पाहिजे. आणि एक सेफ्टी म्हणून काय केलं पाहिजे, तर आपण ही लिस्ट केली आहे, पण ही लिस्ट आजच्या तारखेची आहे. आगामी काळात काही ना काहीतरी त्याच्यात भर पडू शकते, घट होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ माझं बँकेत फिक्स्ड डिपॉझिट आहे, तर त्याच्यावरचं व्याज ॲक्युम्युलेट होत राहणार आहे आणि त्यामुळे माझी मालमत्ता वाढणार आहे. तर अशी जी काही उर्वरित मालमत्ता आहे, किंवा मी एक यादी केली आहे माझ्या सगळ्या चल मालमत्तेची, त्याच्यामध्ये काही वाढ होऊ शकते, काही कमी होऊ शकते. त्यामुळे तिथे लिहिताना एक आणखीन क्लॉज, ह्या व्यतिरिक्त जर काही माझी मालमत्ता आणखीन असेल वर निर्देशित केलेल्यापेक्षा, तर त्या उर्वरित मालमत्तेचं काय करायचं हेही त्या ठिकाणी एका क्लॉजमध्ये आपण लिहिलं पाहिजे. आता काही वेळेला ही सगळी यादी जी होते ही 2, 4, 5 पानांपर्यंत जाते. आणि मग काय आवश्यकता राहते, तर प्रत्येक पानावर आपण हे पान क्रमांक टाकलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 5 पानं झाली तर पहिल्या पानावर 1/5, दुसऱ्या पानावर 2/5, म्हणजे मग एकूण 5 पानांचं हे डॉक्युमेंट आहे. त्यातलं हे पहिलं पान आहे, हे दुसरं पान आहे, असं तिथे होऊ शकतं. आपल्याला वर मी म्हटलं तसं जर कोणाला एक्झिक्युटर म्हणून नेमायचं असेल तर त्या एक्झिक्युटरचं नाव, त्या एक्झिक्युटरचा पत्ता,
त्या एक्झिक्युटरचा फोन नंबर हे सगळं आपण त्या विलमध्ये लिहिण्याची आवश्यकता असते. याशिवाय ह्या विलला आपण सही करणं खाली आणि त्याच्यावर तारीख टाकणं हे सुद्धा आवश्यक असतं. हे सगळं तुम्ही लिहिलं. हे लिहिल्यानंतर मग खाली 2 साक्षीदार, त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा पत्ता, त्यांची सही. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की साक्षीदार मग त्यांना विल दाखवलं पाहिजे का? अजिबात नाही. साक्षीदारांनी फक्त एवढंच सांगायचं किंवा त्याची अपेक्षा असते की ह्यांनी ह्या विलवर माझ्यासमोर सह्या केलेल्या आहेत, एवढंच साक्षीदारांकडनं अपेक्षित असतं. म्हणून साक्षीदारांच्या सह्या घेणं म्हणजे विल दाखवलं पाहिजे याची आवश्यकता नाही. तसंच मी वर लिहिलेलं आहे की मी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, साऊंड आहे, पण तरी पण एखाद्या डॉक्टरची त्याच्यावर सही घेणं की हा माणूस आजच्या तारखेला ही इज मेंटली साऊंड, हे सगळं झालं की मग आपण असं म्हणू शकतो की ते विल हे व्यवस्थित झालेलं आहे. आता हे विल करणं, बऱ्याच लोकांचा एक समज असा असतो की मी नॉमिनेशन केलं आहे, आता विलची काय गरज आहे, कोणाला काय द्यायचं त्याच्या ठिकाणी मी त्याचं नॉमिनेशन करून दिलेलं आहे. पण मित्रांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे, नॉमिनेशन याचा अर्थ फक्त ती रक्कम कोणाला मिळावी. म्हणजे उदाहरणार्थ LIC आहे, त्याला नॉमिनेट केलं आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे, त्याला नॉमिनेट केलं आहे, तर LICने ही रक्कम माझ्या पश्चात कोणाच्या हातात द्यावी, बँकेने ही रक्कम कोणाच्या हातात द्यावी, एवढं सांगण्यासाठी फक्त ते नामांकन आहे. नामांकनाने रक्कम स्वीकारण्याचा अधिकार मिळतो, त्या रकमेची मालकी ट्रान्सफर होत नाही. तर मग मालकी कशाने ट्रान्सफर होते? तर ती मालकी ह्या विलने ट्रान्सफर होते. म्हणून नामांकन केलेलं असलं तरी विल करणं आवश्यक आहे, तरच आपल्या अपेक्षेनुसार आपल्या ह्या मालमत्तेचं वाटप होऊ शकतं. थोडक्यात काय मित्रांनो, आपण आयुष्यभर कष्ट करून काही मालमत्ता जमवतो, ती मालमत्ता आपल्या पश्चात आपल्या नातवंडा, मुलांना, भावांना, बहिणींना, आईला वगैरे मिळावी अशी आपली अपेक्षा असते. त्या अपेक्षेनुसार त्या मालमत्तेचा वापर व्हावा, ही जर आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर विल करायला आपण अजिबात विसरायला नाही पाहिजे. वेळोवेळी विल करण्याची आपल्याला मुभा असल्यामुळे योग्य वेळी विल करावं. ते विल केलेलं आपण सीलबंद करून ठेवावं. सीलबंद केलेलं विल कोणाच्या तरी हातात देऊन ठेवावं आपल्याला जर वाटलं तर. अन्यथा ते अशा ठिकाणी ठेवावं की आपल्या मृत्यूनंतर ते विल सहजपणे हातामध्ये मिळेल. एक्झिक्युटर नेमला असेल तर त्याच्या कानावर घालून ठेवावं, साक्षीदारांच्या कानावर घालून ठेवावं की हे विल केलेलं आहे आणि ह्या विलनुसार नंतर होईल असं तुम्ही जरा बघा, अशी विनंती त्यांना करून ठेवावी. मला असं वाटतं आपल्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी हे विल आपल्याला निश्चित उपयोगी पडू शकेल. याच्यासाठी आपण सल्ला घेऊ शकतो, पण लिहिण्याचं काम, वाटपाचं काम हे आपल्यालाच करायचं आहे. वकील असेल किंवा अन्य कोणी असेल तो सल्ला देईल, पण विल म्हणजे वाटप हे आपणच एक लिस्ट करून करायची गोष्ट आहे. मला वाटतं आपण माहिती घेतली की मग आपल्याला त्यानुसार काम करता येईल. आज थांबूया. नमस्कार.